आज मी चालले आहे सगळ्यांसोबत देवदर्शनासाठी पहिल्यांदा। आज आम्ही कौंडण्यपूर, जहागीरपूर असा आमचा आजचा प्रवास होता। सकाळी सकाळी आम्ही सगळेजण तयार होऊन मस्तपैकी निघालो आणि पोहोचलो आहे कौंडण्यपूरला। इकडे नदीवर पोहोचलो अंघोळीसाठी। खूप गर्दी होती। पूजा केली, अंघोळी केल्या, पूजा केली, त्याच्यानंतर आरती केली आणि आता इथे दिव्याचा मान असतो तर सगळेजण दिवा घेऊन त्याला शिरवायला जात आहेत। यानंतर आम्ही दर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलो। खूप गर्दी होती कारण अधिक महिना सुरू होता, त्याच्यामुळे इथे पारायण सुरू होतं आणि असं आमचं दर्शन झालं। दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो आहे अंबिका मातेच्या मंदिरामध्ये। हीच ती खिडकी जिथे कृष्णाने रुक्मिणीला पळवून नेलं होतं आणि आम्ही अंबिका मातेचे दर्शन केले, मंदिरात प्रसाद घेतला आणि निघालो जहागीरपूरसाठी। इथे हनुमानाचं दर्शन घेतलं। त्यानंतर आम्ही आलो होतो शंकर महाराजांच्या पिंपळखुटा इथे, प्रसाद घेतला, दर्शन केलं आणि इथले खूप छान असा अनुभव होता। इथला परिसर खूप छान होता। इथे खूप सारे बंदर होते। इथे आम्ही थोडा वेळ आराम केला, बसलो शांततेत आणि अशा प्रकारे इथला परिसर होता। यानंतर आम्ही परत सगळेजण मजा मस्ती करत आम्ही निघालो आहे समोर आष्ट्यासाठी। इथे आष्ट्याला पोहोचलो, महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही इथनं निघालो इथल्या नदीवर। इथे नदीवर परत इथे आलो, पूजा केली। यानंतर इतकं सुंदर वातावरण होतं। नदी खूप मोठी होती, खूप पाणी होतं नदीला, त्यामुळे आम्ही इथे बोटिंग केली, असे फोटोज काढून घेतले, थोडे मस्ती केली पाण्यात आणि त्यानंतर आम्ही सगळे इथे कच्चा चिवडा खायला आलो आहे। थोडा भुका लागल्या होत्या सगळ्यांना म्हणून। येताना आम्ही इथे चहा घेतला थांबून सगळ्यांनी असं मिळून। सगळ्यांसाठी हे एक पिकनिकसारखं झालं होतं कारण असं सहसा कोणी असं जात नाही। फोटोज काढले, त्याच्यामुळे हा एक खूप छान असा अनुभव होता। येताना आम्ही आलो टाकळखेडा, इथे लहानूजी महाराजांचा टाकळखेडा। खूप सुंदर असा परिसर होता आणि येताना आम्हाला सायंकाळ झाली होती, त्याच्यामुळे खूप असं शांत असं वातावरण होतं। जर तुम्ही अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये जर आले तर इथे नक्की भेट द्या। इथे त्यांनी वापरलेले जे साहित्य आहे ते इथे त्यांनी त्यांचं जतन करून ठेवलं होतं आणि सांभाळून ठेवलं होतं, खूप छान असं, आणि ते आपल्याला इथे बघायला मिळते। हे आहे त्यांचं निवासस्थान जिथे ते महाराज राहत होते। महाराजांचं दर्शन घेतलं आणि असा होता दिवस।